नमस्कार, मी आपली संगम पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे बैलपोळा. तुम्हा सर्वांना माझ्याकडून बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी आज जाणार आहे आमच्या येथील बैलपोळा पाहण्यासाठी. तर चला बघूया कशा प्रकारे इकडे पोळा सेलिब्रेट केला जातो आणि काय काय आहे हे. तुम्ही पण आमच्या इकडचे बैल कसे आहेत, काय आहेत, कसं सजवलं हे सगळं तुम्ही पहा या व्हिडिओमध्ये. चला मग पाहूया. हे पहा, पोचलेली आहे मी आमच्या इथल्या मार्केट लाईनमध्ये आणि इथं सर्व बैल जोड्या असं येतात, एकत्र येऊन इथे थांबतात आणि मग नंतर इथे आपला तोरण तोडण्याचा कार्यक्रम हा सुरू होतो. हे एक एक जोड्या येतच होत्या. मी पोचले तेव्हा भरपूर बैल जोड्या येऊन थांबलेल्या होत्या. मला थोडा जायला उशीरच झाला होता. मग आम्ही गेल्यानंतर पाहिलं तर खूप सारे बैल असे आले होते, एकदम मस्त सजून. त्यांच्या झुली वगैरे खूप छान होत्या. तुम्ही पहा नंतर समोर असे मी जवळून पण घेतलेले आहेत. तुम्हाला पाहायला आवडेल, छान वाटेल. आणि हे इकडं वरती जे दिसत आहे ना तुम्हाला, हे आंब्याचं तोरण हे लावलेलं आहे. मग ते आता थोड्या वेळाने तोडणार आहेत. मानाचे बैल आहेत 2, ते मग तोडतील. आपण पाहूया. आणि हे बघा, आता तोरण आपलं तुटणारच आहे, खाली वाकवलेलं आहे. आणि हे पहा, तोरण तोडलं त्या एका माणसांनी. आणि नंतर सर्वांनी अशा टाळ्या वाजवल्या आणि मग तोरण तोडल्यानंतर एक एक बैल असे आपले जात होते. आता हे कुठे जात होते तर असं मारुतीच्या मंदिराकडे जात होते, हनुमान मंदिराकडे. मग तिकडून ते त्यांच्या घरी जाणार होते. आणि हे बघा, असे किती छान झुली वगैरे पाहिले ना तुम्ही, किती सुंदर दिसत आहे. मला तर लहानपणीचीच आठवण आली. मी लहानपणी असं पाहायला भेटत होतं. मी खूप वर्षानंतर मी पाहिले असं जवळून, म्हणजे 2-4 वर्ष झाली मी बघायलाच गेले नाही पोळा. त्याच्यामुळं मला खूप छान वाटलं की लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या मस्त अशा सर्व. हे बघा, असं पळवत नेत होते हे हनुमान मंदिराकडे. आणि त्यांचे हे पहा, शिंगामध्ये मोरपंख वगैरे लावून असं सजवलं होतं. खूप छान वाटत होतं, मस्त छान वाटलं बैलपोळा पाहून. आणि हे असं रंगाचे ठसे उमटलेले, हे पण खूप दिवसांनी पाहिलं मी, छान वाटले. कुठले कुठले ठसे उमटलेले होते, कोणी झुली टाकलेल्या होत्या, वेगवेगळ्या प्रकारचं असं सजवलेलं होतं. सर्वच बैल एवढे सुंदर दिसत होते, खूप छान वाटत होतं. मस्त एक एक जण असं जात होते. तिथे मग पाया पडतात हनुमान मंदिराच्या समोर, तिथं पाया पडून मग ते घरी जातात. हे पहा कसे जात आहेत, तिकडचा रस्ता आहे तो हनुमान मंदिराचा. आणि पूर्ण अशा जोड्या जातच होत्या, एक 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 एक. छान वाटत होतं, एकदम छान. खूप जास्त म्हणजे खूप जास्त पब्लिक आलेली होती बघायला. आणि पूर्ण असं यात्रेसारखा माहोल झालेला होता. सर्व फुगे वगैरे सगळंच आलं होतं तिथं लेकरांसाठी घेण्यासाठी. पूर्ण छान होतं एकदम. आणि इथं पण आता हे सर्वजण जे तुम्हाला दिसत आहेत ना, हे बैल हे वडाच्या झाडाच्या गोल असं फेरी मारत होते. आणि मग वडाच्या झाडाच्या गोल फेरी मारून ते नंतर तिकडून हनुमान मंदिराकडे जात होते. आणि हे पहा, सर्व मुलं असं डान्स करत होते. DJ वगैरे लावला होता, हलक्या पण होत्या, DJ पण होता. पूर्ण बैल हे बघा असे उधळत होते. त्या आवाजामुळे खूप जास्त आवाज होता, त्याच्यामुळं ते बैल असे उधळत पण होते. पण छान वाटत होतं, मस्त बघायला मजा आली, खूप छान वाटलं. आणि हे असं पळवतच नेत होते बैल, सर्वजण असे पळतच नेत होते बैलांना. आणि हे इथला बैल हा हालतच नव्हता त्या आवाजामुळं. तो खूप वेळचं तिथंच थांबला होता, हालतच नव्हता, येतच नव्हता आवाजामुळं, घाबरत होता थोडासा. त्याच्यामुळं हे मुलं त्याला ओरडत होते, डान्स पण करत होते, ओरडत पण होते. मग शेवटी हा निघाला, असं पळवत घेऊन गेले मग त्या बैलांना. छान वाटत होतं सर्वजण असं पाहायला. एवढी जास्त गर्दी होती ना, मला तर गेल्याबरोबर थांबायला जागा पण भेटली नव्हती. नंतर जागा भेटली थांबायला, तेव्हा मी कुठं शूट करू शकले. खूप जास्त गर्दी होती. आणि हे असं सर्व बैल असं पळत जात होते ना, त्यामुळे त्या अंगावर याची पण भीती पण वाटत होती. आणि हे पहा, सर्व असं पळतच नेत होते. अशी प्रत्येक जोडी किती सुंदर दिसत आहे, एकदम छान सजवलेले होते, किती छान वाटत आहेत. आणि सर्वच बैल हे बघा किती सुंदर दिसत आहेत. त्यांच्या शिंगापासून पूर्ण त्यांना एवढं सजवलेलं आहे, खूपच छान. आणि हे जे बैल होते हे मानाचे बैल होते, हे पहा. आणि ह्यांना पण आता त्या वडाच्या झाडाला गोल फेरी मारायला घेऊन जात आहेत ते पलीकडनं. मग तिथून ते बैल हनुमान मंदिराकडे जाणार आहेत. हे बघा, दुसरे पण बैल असेच फेऱ्या मारून येत होते.
आणि डान्स पण करत होते इथे. हे मुलं असं पळवून लावत होते बैलांना. आणि हे बघा, एक बैल तर दुसऱ्या बैलांच्या समोरच आला होता. आणि हे जे 2 बैल होते हे मानाचे बैल होते. यांच्या शिंगामध्ये बघा कसे मोरपंख वगैरे लावून यांना किती सुंदर असं सजवलेलं आहे. खूपच सुंदर होते हे पण बैल. आणि इथे ह्या दुसऱ्या आणखीन एका बैलाची टक्कर झाली आणि मग हे पूर्ण असं एकमेकाच्या अंगावर येत होते. त्यांना लगेच कंट्रोल केलं त्या माणसांनी. हे बघा, असं एक एक करत सर्वच बैल हनुमान मंदिराकडे जाऊन आपापल्या घरी गेले. मग त्यांच्या घरी गेल्यानंतर तिथे त्यांना नैवेद्य दाखवला जातो. मग ते नैवेद्य दाखवून त्यांचे पाय वगैरे धुवून आरती केली जाते. अशा प्रकारे इकडचा आमचा पोळा सेलिब्रेट झाला. तर जाऊन आलेली आहे मी आमच्या इकडचा बैलपोळा पाहून. तुम्हाला कसा वाटला आमच्या इकडचा पोळा हे तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि याच्यानंतरचा व्हिडिओ असणार आहे तान्ह्या पोळ्याचा, ते खूप स्पेशल आहे. याच्यानंतरचा व्हिडिओ पण तुम्ही नक्कीच पहा, तान्ह्या पोळ्याचा तुम्हाला आवडेलच. आणि कसा वाटला हा माझा आजचा छोटासा व्हिडिओ मला नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि असंच सपोर्ट करा. थँक्यू.